AI मुळे IT क्षेत्रात बेरोजगारी वाढणार अशा चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. अनेक जण नोकऱ्या धोक्यात असल्याचा दावा करत आहेत. मात्र इन्फोसिसने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. कंपनीने 2027 पर्यंत 20,000 पदवीधरांच्या भरतीची मोठी घोषणा केली आहे. या निर्णयामुळेच नवीन तरुणांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले. AI नोकऱ्या संपवणार नसून केवळ कामाचे स्वरूप बदलणार असल्याचे स्पष्ट होत आहे. अफवांवर विश्वास न ठेवता स्किलकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र इन्फोसिसचे CEO सलील पारेख यांनी दावोस येथील जागतिक आर्थिक मंचच्या बैठकीत AI तंत्रज्ञानामुळे रोजगारांच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचे स्पष्ट केले. यामुळे जगभरातील IT क्षेत्रात आता सकारात्मक तर्क-वितर्क लावले जात आहेत. AI नोकऱ्या संपवणार नसून प्रगतीसाठी फायदेशीर ठरेल असा विश्वास यातून व्यक्त होत आहे. इन्फोसिसने मोठी भरती जाहीर करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. ग्राहक आता त्यांचे बजेट AI आणि ऑटोमेशनकडे वळवत आहेत. यामुळे IT क्षेत्रातील मागणीचे स्वरूप पूर्णपणे बदलत आहे. हाच बदल ओळखूनच इन्फोसिसने नवीन मनुष्यबळ घेण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. AIच्या भीतीपेक्षा त्यातूनच मिळणाऱ्या नवीन संधीवर कंपनीने विश्वास दाखवला आहे. या घोषणेमुळे जागतिक बाजारात भारताच्या IT ताकदीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. IT क्षेत्रात नोकर कपातीची चर्चा असतानाच इन्फोसिसने सकारात्मक चित्र मांडले आहे. आम्हाला नोकऱ्यात घट नाही तर वाढ दिसत आहे असा विश्वास CEO सलील पारेख यांनी व्यक्त केला. कंपनी 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 दरम्यान 20,000 पदवीधरांची भरती करणार आहे. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यातच 18,000 तरुणांना संधी देण्यात आली आहे. केवळ तिसऱ्या तिमाहीत कर्मचारी संख्येत 5,000हून अधिक भर पडली आहे. AI एजंट्स आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सारख्या क्षेत्रात मोठी कामे येत असल्याचे पारेख यांनी स्पष्ट केले. जुन्या ॲप्लिकेशनचे आधुनिकीकरण आणि कस्टमर सपोर्टमध्येही रोजगारांच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे इन्फोसिसने फ्रेशरच्या सुरुवातीच्या वेतनात मोठी वाढ केली. AI आणि डिजिटल कौशल्य असलेल्या तरुणांना वार्षिक 21 लाख रुपयापर्यंतचे पॅकेज मिळत आहेत. IT क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही खरोखर सुवर्ण संधी ठरणार आहे. इन्फोसिसच्या या निर्णयामुळे संपूर्ण IT क्षेत्राला नवी दिशा मिळेल का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा.